इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर 8 आहे, 8वा आहे आणि त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये डेफिनेशन दिलेली आहे पहिलीच. द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डेल्स विथ द स्टडी ऑफ स्टॅटिक चार्जेस अँड इंटरॅक्शन बिटवीन देम इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक्स. काय म्हणते डेफिनेशन? डेफिनेशनमध्ये काय म्हणलेलं आहे? स्टॅटिक चार्जेस म्हणजे काय? जे स्थिर असतात ते चार्जेस. मग ते स्थिर चार्जेस कोणते? तर स्थिर चार्जेस आपण 11वीमध्ये शिकलेलं आहे. पॉझिटिव्ह क्यू, निगेटिव्ह क्यू ते कसे करायचे त्या बाबतीत आपण बरेच उदाहरणे घेतलेले आहेत. एबोनाइट रॉड, सिल्क क्लॉथ, ग्लास रॉड, फर वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये इंटरॅक्शन होतो. काय होतो? इंटरॅक्शन. लाईक चार्जेस रिपल्शन, अनलाईक चार्जेस अट्रॅक्शन वगैरे वगैरे. हे आपण डिटेल इन प्रिवियस क्लासमध्ये शिकलेलं आहे. मग आता थोडक्यात मी पॉईंट वाईज काही महत्त्वाचे पॉईंट बाबी घेतो. वी डिस्कस इन केस टेक एनी बॉडी, एनी शेप ऑफ द बॉडी in which body kept a positive charge. The positive charge spread in all possible direction of the body. आपण काय केलं, एक बॉडी घेतली आणि त्या बॉडीमध्ये एक स्टॅटिक चार्ज ठेवलेला आहे, पॉझिटिव्ह चार्ज ठेवला, इथे म्हणा सेंटरला वगैरे ठेवलेला आहे. तर तो आतमध्ये न राहता त्याचं स्टॅटिक चार्ज स्प्रेड होतो ऑन द सरफेस ऑफ द बॉडी आणि तो प्लस चिन्ह असतो, इथे दाखवलं आहे पहा. म्हणजे त्याच्या सरफेसवर प्लस चिन्ह दाखवलेले आहेत, म्हणजे तो इन ऑल पॉसिबल डायरेक्शन डिपॉझिट होतो, तिथे राहतो. तर मग इन केस त्याची डेफिनेशन काय आहे? पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इथे ही दाखवलेलं आहे. तर त्याची डेफिनेशन काय असेल? व्हेन स्टॅटिक चार्ज म्हणजे आता कोणता असेल? पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह डिपॉझिटेड ऑन द बॉडी, एखाद्या बॉडीवर डिपॉझिट होतो, पसरतो, थांबतो. इट विल बी इन्क्रीजेस इट्स पोटेन्शियल एनर्जी इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आणि ते विहिनी दाखवतात. हा एक कन्सेप्ट तुम्हाला माहितीसाठी राहू द्या. आता दुसरा कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड काय म्हणायचं, कशाला म्हणायचं, किंवा लाईन्स ऑफ फोर्स ही कशाला म्हणायचं? आता आपल्याला माहीत आहे टावर असतं, टावर एका ठिकाणी स्थिर असतो, मोबाईल टावर. त्या मोबाईलची रेंज कुठंपर्यंत असते? आपण त्या टावरचा रेंज म्हणतो, त्या टावरचा फील्ड म्हणतो. तसं प्रत्येकाचं एक फील्ड असतं. आता फॉर एक्झाम्पल आपला तळा तालुका आहे. तळा तालुक्याची हद्द कुठंपर्यंत आहे? जरी तळा तालुका एकवटून एका ठिकाणी असेल तर त्याची हद्द कुठंपर्यंत आहे तालुक्याची? तो त्या तळ्याचा फील्ड झाला. तसंच पॉझिटिव्ह चार्ज एखाद्या बॉडीमध्ये प्लेस केला, पहा इथे प्लेस केलेला आहे पॉझिटिव्ह चार्ज ॲट ओरिजिन म्हणलेला आहे, तर तो इन ऑल पॉसिबल डायरेक्शन या बॉडीच्या ओव्हर ऑल सरफेसवरती पसरते, आतमध्ये राहत नाही. मग असो, मग यापासून असे नंबर ऑफ लाईन्स तयार होतात, अशा टाईपचे लाईन्स तयार होतात. म्हणजे ते इलेक्ट्रिक फील्ड आहे किंवा लाईन्स ऑफ फोर्सही म्हणतो आपण ह्याला. जसं की टावरची रेंज इन ऑल पॉसिबल डायरेक्शन असते, तसं त्या पॉझिटिव्ह चार्जची इन ऑल पॉसिबल डायरेक्शनने इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा लाईन्स ऑफ फोर्स असतात. मग त्यातली एक आपण अभ्यासासाठी इथे घेतलेली आहे. हे पहा, आपण एक घेतलेली आहे, ही लाईन ओरिजिनपासून घेतलेली आहे. तर या लाईनला आपण इलेक्ट्रिक लाईन्स असंही म्हणू शकतो, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असंही म्हणू शकतो. हे दोन्ही काम करतं. मग आत्ता या बॉडीच्या स्पेसमध्ये कुठं तरी एक पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला स्पेसमध्ये. मग ते स्पेसमध्ये ऑन द एनी इलेक्ट्रिक लाईन, कुठल्याही एखाद्या इलेक्ट्रिक लाईनवर आपण घेतला, हा पी पॉईंट घेतलेला आहे. या ओरिजिनपासून डिस्टन्स कन्सिडर आर घेतलेला आहे. अशा टाईपचं इथे आपण
घेतलेला आहे. तर जो इथे हा आर जर समजा आपण रेडियस समजला आणि एक स्पेअर जर काढला असं, तर त्या स्पेअरला काय म्हणायचं, या सभोवतालचा जो इमॅजिनरी स्पेस असतो पी पॉईंटपर्यंतचा जो डिस्टन्स आहे हा आर, हा रेडियस समजून जो इमॅजिनरी स्पेअर आहे त्याला गॉसियन सरफेस म्हणतात किंवा गॉसियन हे म्हणतात, सरफेस एरिया म्हणतात, असं आपण प्रिवियस क्लासमध्ये शिकलेलं आहे. असो, तर आता इथे कन्सेप्ट आपल्याला काय घ्यायचं आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी शिकायचं आहे. तर पुढे पहा, ईची किंमत काय तयार होऊ शकते. ईची किंमत या ठिकाणी इन केस ई इक्वल टू चार्ज बाय एरिया ऑफ द बॉडी. आता चार्ज हा क्यू आहे आपल्याकडं, हा स्प्रेड होतो इथे, आणि एरिया हा समजा सरफेस हा गोलाकार असेल म्हणजेच स्पेअर असेल समजा. मग आता फॉर एक्झाम्पल आपण स्पेअर समजला तो बॉडी, तर स्पेअरचा एरिया काय असेल, तर स्पेअरचा एरिया 4πr² असेल. तर अशा टाईपचा हा एरिया घेतलेला आहे आणि इथे क्यू बाय एरिया, हा क्यू बाय एरिया घेतलेला आहे. बट आणखीन एक इथे घेतलेला आहे ε0k. आता तो फ्री स्पेसमध्ये आहे का डायइलेक्ट्रिक मीडियममध्ये आहे, त्यासाठी हा वापरला जातो. इप्सिलॉन वगैरे हा आहे, हे आपण गेल्या वर्षी कन्सेप्ट बघितलेलेच आहेत. तर इन केस याची डेफिनेशन काय करता येईल शॉर्टकटली, द स्टॅटिक चार्ज प्रोड्युसेस फोर्स. बघा इथे फोर्स म्हणलं आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असं म्हणता येईल. द स्टॅटिक चार्ज, हा स्टॅटिक चार्ज क्यू, हा स्टॅटिक चार्ज हा क्यू जो आहे तो काय करतो, प्रोड्यूस करतो. काय प्रोड्यूस करतो, हा फोर्स प्रोड्यूस करतो किंवा इलेक्ट्रिक लाईन्स प्रोड्यूस करतो. कुठे करतो, इन स्पेसमध्ये करतो, त्याच्या भोवताली करतो. सराउंडिंग द बॉडी इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड. लक्षात आलं इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय. द स्टॅटिक चार्ज प्रोड्युसेस अ फोर्स इन द स्पेस सराउंडिंग द बॉडी इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड. जसं टावर आपल्या सभोवताले स्पेसमध्ये इन ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये जसं रेंज सप्लाय करतो, तसं त्याला आपण रेंज म्हणतो त्या टावरची. तसंच इथे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतो आपण. आता महत्त्वाचा कन्सेप्ट इथे शिकायचा आहे थोडासा. आपण पहिल्या क्लासमध्ये 11वीमध्ये शिकलेलंच आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय, त्याच्यानंतर आपल्याला गॉस थेरमचं कन्सेप्ट घ्यायचं आहे यामधून. आता समजा ही जी वरची बॉडी होते इलेक्ट्रिक फील्डची, त्या इलेक्ट्रिक फील्डच्या बॉडीसारखंच इथे एक बॉडी घेतली आपण. या ठिकाणी एक वेड्या वाकड्या आकाराची एक बॉडी घेतली आणि या बॉडीमध्ये ॲट ओरिजिन एका ठिकाणी हा पॉझिटिव्ह चार्ज केप्ट केलेला आहे, म्हणजे स्टॅटिक पॉझिटिव्ह चार्ज प्लेस केलेला आहे. आपल्याला माहिती आहे जरी पॉझिटिव्ह चार्ज इथे मध्ये जरी असला तरी त्याची इलेक्ट्रिक लाईन्स किंवा लाईन्स ऑफ फोर्स हे बाहेर असते. तसंच इथून एक अशी लाईन घ्या, बाहेर घेतली आपण, मग त्या लाईनवरच आता इथे काम करायचं आहे. त्या लाईनवरच, या लाईनवरच असा एक एरिया घ्यायचा आहे, असा गोलाकार एरिया घ्यायचा आहे. कुठला एरिया घ्यायचा आहे, या बॉडीचा एरिया घ्यायचा आहे. ही जी बॉडी आहे या बॉडीचाच एक एरिया घ्यायचा आहे. म्हणजे असा एरिया इथे एक घेतलेला आहे. पहा दिसतोय, बघा दिसतोय का, ऑब्झर्व करा. हा एरिया तुम्हाला दिसतो का, हा एरिया इथे स्मॉल एरिया अराउंड द पॉईंट पी. म्हणजे काय केलं आहे, या सरफेसवर या इलेक्ट्रिक लाईन्सवर पी पॉईंट घेतलेला आहे आपण, पी पॉईंट, आणि पीच्या भोवताली असं गोलाकार काढलेला आहे. म्हणजे तो स्मॉल एरिया, आणि तो एरिया कशाने दाखवायचा लक्षात ठेवा. आता पुढे एरिया म्हटल्यानंतर, स्मॉल एरिया म्हटल्यानंतर ds असं म्हणायचं. इथे दिसतंय ना लाल अक्षरात ds. तर या एरियाच्या सेंटरमधून ही लाईन्स इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची किंवा लाईन्स ऑफ फोर्स पास होते, असा हा कन्सेप्ट आहे. तर त्यानंतर आपण काय केलं पहा, इथे
पहा डायग्राममध्ये, पहा डायग्राममध्ये, 1 मिनिट. हां, मोठी करून दाखवतोय तुम्हाला. हां, एक काम केलेलं आहे इथं, यामध्ये हा जो एरिया दिसतो हा गोलाकार, त्याला एक परपेंडिक्युलर लाईन काढायचं आहे आपल्याला. परपेंडिक्युलर लाईन, समजा या एरियाचा परपेंडिक्युलर लाईन ही अशी असेल, म्हणजे ड्रॉ द नॉर्मल टू द स्मॉल एरिया DS. इथे आपण काढलं आणि ही N लाईन म्हणली आणि ही E लाईन म्हणली आणि आपल्या मनात हे जॉईन केलं तर इथे एक ट्रायंगल मिळतो आपल्याला आणि या ठिकाणी अँगल मिळतो एक, आणि तो अँगल या दोघाच्या मध्ये आहे. कुठे आहे? N आणि E लाईन, ही E लाईन आहे, हा N लाईन आहे. इथे आपल्याला हा ट्रायंगल अँगल मिळतो ॲट सरफेस DS वर. मग ही लाईन आपण जॉईन केली, एक ट्रायंगल मिळतो आणि हा अँगल असा मिळतो आपल्याला, ट्रायंगल NPE. बघा इथे P आहे या ठिकाणी, हा N आहे, NPE असा ट्रायंगल मिळाला आपल्याला. मग त्या ट्रायंगलमधून आपल्याला कॉस थीटाची किंमत काढायची आहे. कॉस थीटा इज इक्वल टू, आपल्याला माहीत आहे लगतची बाजू ही भागिले कर्ण. मग लगतची बाजू काय? हे P आहे आणि हे N आहे, PN. आणि कर्ण काय असेल? हा P आणि हे E, PE असेल. तर कॉस थीटा इक्वल टू PN बाय PE असा आपल्याला मिळतो. तर शॉर्टकटली आपण त्याला असं लिहू शकतो, इन केस कॅपिटल N बाय E असं म्हणूया. मग कॅपिटल N बाय E आणि कॉस थीटा यांचं रिअरेंज जर केलं तर काय होईल? NE कॉस थीटा. आणि समजा हे अँगल जर 0 असेल, समजा हा अँगल थीटा इक्वल टू 0 जर कन्सिडर केला असेल तर कॉस थीटा किंवा कॉस 0 इज इक्वल टू 1 येईल. म्हणजेच आपल्याला N इक्वल टू E असं मिळेल. म्हणजे हे कधी सत्य आहे तर N ही लाईन आणि E लाईन हे एकमेकावर कोइन्साइड असतील तर. म्हणजेच N इज द नॉर्मल कॉम्पोनंट इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. हे कधी सत्य आहे? जर कॉस थीटाची किंमत 1 असेल तर, म्हणजे कॉस 0 इज इक्वल टू 1 असेल तर हे सत्य आहे. तर मग आता पुढे काय म्हणले बघूया. कंटिन्यू. आवाज कुणाचा तरी येतोय, रेकॉर्डिंग चालू आहे, नंतर तुम्हाला ही रेकॉर्डिंग पाहायला मिळणार आहे, तर त्यावेळेसही हा आवाज येईल. आवाज कुणाचा तरी येतो. हां, आता इथे काय सांगितले पहा, एक कन्सेप्ट दुसरा दिलेला आहे, डेफिनेशन दिलेली आहे. डेफिनेशन कुणाची दिलेली आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स, महत्त्वाचा पॉईंट आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय? आत्ता आपण या आर्टिकलमध्ये बघितलेलं आहे, नॉर्मल इज इक्वल टू N इक्वल टू E बघितलेलं आहे आणि स्मॉल एरिया DS बघितलेला आहे. म्हणजे E आणि DS यांचा प्रॉडक्ट किंवा E म्हणजेच N आहे, म्हणजेच N आणि DSचा गुणाकार म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स होय. डेफिनेशन काय सांगते? इट इज डिफाईन ॲज द प्रॉडक्ट. कोणाचा प्रॉडक्ट? गिवन एरिया DS एरिया कसा आहे? त्या बॉडीवर असा आपण गोलाकार घेतलेला आहे, त्यामधून हा लाईन गेलेली आहे, असे आपण पाठीमागं बघितलेला आहे. तर त्या दोघांचा गुणाकार म्हणजेच कोण? इट्स नॉर्मल कंपोनंट N, E कॉस थीटा किंवा N किंवा E या दोघांचा गुणाकार म्हणजेच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. हां,
म्हणजेच इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणायचं आहे. तर ही डेफिनेशन लक्षात ठेवा. आता ह्या डेफिनेशनचं आपण रिअरेंज करूया. इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू व्हेक्टर एन डॉट व्हेक्टर डी एस आहे. म्हणजे व्हेक्टर नॉर्मल डॉट व्हेक्टर स्मॉल एरिया डी एस आहे. मग आपण गेल्या वर्षी शिकलेलं आहे व्हेक्टर चॅप्टरमध्ये, याचं डॉट प्रोडक्ट काय होऊ शकतं? डॉट प्रोडक्ट काय होऊ शकतं? एन डी एस कॉस थीटा होऊ शकतो, कॉस थीटा. तर इथे थोडंसं चुकून इथे या लाईनमध्ये डॉट आलेला आहे आणि ईवर बार आहे, तो नको होता इथे. म्हणजे इथे काय यायला पाहिजे, ई किंवा एन डी एस कॉस थीटा असंही दिलं असतं तरी चाललं असतं, किंवा ई डी एस कॉस थीटा असंही घेतलं तरी चालेल. हे तुमच्या नोट्समध्ये करेक्शन करा. तर तुम्ही नोट्स लिहिलेले असतील, क्लास चालू असताना नोट्स बाजूला ठेवून असावेत, हे करेक्शन करा. तर इन केस असंही लिहिता येतं आपल्याला, इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू, म्हणजे हा फाय हा चिन्हाला काय म्हणायचं, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणायचं, व्हेक्टर ई डॉट व्हेक्टर डी एस. आता सांगितलं ना, आपली रेकॉर्डिंग चालू आहे, तुम्हालाच बघायचं आहे नंतर. असो, आवाज येतोय, असो. तर टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स कधी येतो? हा झाला एका स्मॉल एरियाचा झाला हा. म्हणजे आपण जी बॉडी घेतली त्या बॉडीवर जो आपण स्मॉल एरिया एक डी एस एरिया घेतला होता तो झाला. मग असे नंबर ऑफ स्मॉल एरिया असतील, त्या नंबर ऑफ स्मॉल एरियाचं टोटल जर आपल्याला फ्लक्स घ्यायचा असेल टोटल, तर मग काय होईल? तर इथे आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. मग इंटिग्रेशन काय? फाय इज इक्वल टू क्लोज्ड सरफेस इंटिग्रेशन. हा चिन्ह पहा काय आहे, हा चिन्ह काय आहे, इथे चिन्ह दाखवलेलं आहे. हा चिन्ह कशाचा आहे? हा इंटिग्रेशन आहे. हा इंटिग्रेशनचा चिन्ह आहे आणि इथे गोल असं घेतलेलं आहे. याला क्लोज्ड सरफेस एरिया म्हणायचं. म्हणजे क्लोज्ड सरफेस इंटिग्रेशन म्हणजे क्लोज्ड कशामुळं म्हणायचं, आपण जी पाठीमागं बॉडी घेतलेली आहे अशी, त्याच्यावरचे असे जे नंबर ऑफ असतील पूर्ण इन ऑल पॉसिबल डायरेक्शन स्मॉल एरिया डी एस. जसं की सीताफळ बघितलात ना, सीताफळाच्या अंगावर कसे असतात खवले, तसे एरिया इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. मग त्या सर्वांचा फ्लक्स टोटल घ्यायचा असेल तर वी कॅन राईट क्लोज्ड इंटिग्रल्स इंटू व्हेक्टर ई डॉट व्हेक्टर एस असं म्हणून आपल्याला घेता येतो. मग आता इन केस आल्सो अनदर व्हॅल्यू ऑफ द इलेक्ट्रिक फ्लक्स, हे आपण आत्ता वरच्या एक्सप्रेशनपासून काढली. हे आता आणखीन एक असं माहिती आहे आपल्याला, इलेक्ट्रिक फ्लक्स. आता हे इलेक्ट्रिक फ्लक्स काय, तो डिपॉझिटेड चार्ज ऑन द बॉडी डिवाइड बाय परमिटिव्हिटी इन फ्री स्पेस किंवा व्हॅक्यूम. म्हणजे हा चार्ज बाय परमिटिव्हिटी आहे आणि ही परमिटिव्हिटी इन एअर मीडियम असेल किंवा व्हॅक्यूम असेल त्यावेळेस असतो. आणि जर डायइलेक्ट्रिक मीडियम जर असेल, ती जर बॉडी भरलेली असेल आपण घेतलेली, तर या ठिकाणी इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट के हे डायइलेक्ट्रिक मीडियमसाठी असते. म्हणजे अनदर मीडियम जर प्रेझेंट असेल तर अशा टाईपचं हे आपण इथे आणखीन एक कन्सेप्ट बघितला हा. आणि या दोघांच्या कन्सेप्टवरून आपल्याला काय करायचं आहे, तर गॉस लॉ तयार करायचा आहे. तर इक्वेशन वन आणि इक्वेशन 2 नुसार आपल्याला हे रिलेशन
तयार करता येतं. तर इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू ही बाजू इथे घेतली आणि ही बाजू इथे घेतली. तर क्लोज्ड सरफेस इंटिग्रल इज वेक्टर ई डॉट डी एस इज इक्वल टू प्लस क्यू बाय इप्सिलॉन नॉट असं आपल्याला मिळालेलं आहे. तर हे काय झालं, हा स्टेटमेंट झाला गॉस लॉ, म्हणजेच हा स्टेटमेंटही गॉस लॉ आहे. त्यालाच आपण इलेक्ट्रिक फ्लक्सही म्हणू शकतो. तर आता या ठिकाणी गॉस लॉचं काय आहे अप्लिकेशन, व्हेरी इम्पॉर्टंट. आता गॉस लॉचं अप्लिकेशन आपण यासाठी